माझ्या प्रसूतीचे शेवटचे दिवस चालू होते. मी मुद्दाम पोटदुखीचं नाटक करून काहीच काम करत नव्हते. दिवसभर मी बेडवर झोपून राहायचे आणि मी माझ्या सासूकडून सर्व सेवा करून घेत होते. तेव्हा मला अतिशय आनंद होत होता. आज मला अचानक माझ्या माहेरी जावासे वाटले होते. तेव्हा मी सासूजवळ जाऊन मी म्हणाले, डॉक्टरांकडे चेकअप करून घ्यायचे आहे. असे खोटे सांगून मी माहेरी गेले होते. जेव्हा मी माहेरी पोहोचले तेव्हा माझ्या बहिणीने लगेचच माझ्या हातात झाडू दिला आणि मला म्हणाली, हॉल झाडून स्वच्छ कर. झाडून काढत असताना मी अचानक चक्कर येऊन खाली पडले. माझा भाऊ मला लगेचच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. नर्स मला जेव्हा लेबर रूममध्ये घेऊन गेली तेव्हा समोर असलेल्या बेडवरती माझे लक्ष गेले. त्या बेडवर झोपलेल्या स्त्रीकडे पाहून माझा आत्मा हादरून गेला. तिकडे दुसरी स्त्री नसून माझी सासू. माझं नाव प्रार्थना आहे. मी मिडल क्लास घरातील मुलगी आहे, परंतु माझे लग्न एका मोठ्या घरात झाले होते. माझ्या मैत्रिणी तर जळून जळून लाल झाल्या होत्या आणि मी स्वतःला नशीबवान समजत होते, कारण माझे पती अभिनेतापेक्षा कमी सुंदर दिसत नव्हते. दिवस मी मोजत घालवले होते. शेवटी ती वेळ आली ज्यावेळी मी माझ्या साधारण घरातून निघून एका राजवाड्याची राणी झाले होते. लग्नात या परिस्थितीमध्ये मला माझ्या पतीने खंबीर साथ दिली होती. मी अतिशय आनंदात होते, परंतु म्हणतात ना, प्रत्येक फुलासोबत एक काटा पण असतोच. त्याचप्रमाणे प्रत्येक आनंदाच्या मागे एक दुःख नक्कीच लपलेलं असतं. या गोष्टीची जाणीव मला माझ्या लग्नाच्या पहिल्या सकाळी झाली होती. मी माहेरी असताना सकाळी झोपेतून खूप उशिरा उठत होते. माझं सासर खूप मॉडर्न होतं. मला वाटलं इकडे मला कोणत्या प्रकारचे बंधनं नसतील. माझ्या सासरी होतंच तरी कोण? माझे पती, माझी सासू आणि अविवाहित माझी एक नणंद. त्यामुळे मी टेन्शन फ्री नेहमीप्रमाणे निवांत झोपेत होते. जेव्हा अचानक कोणीतरी आमच्या बेडरूमचा दरवाजा जोरजोरात वाजवला होता तेव्हा मला जाग आली, जसं भूकंप झाला आहे. माझे पती रितेश, ते सुद्धा घाबरून जागे झाले होते. मी पण डोळे चोळत चोळत बेडवर उठून बसले होते. दरवाजावरती ठकठक वाढतच जात होती. रितेशने लगेचच दरवाजा उघडला. तेव्हा समोर माझी नणंद रश्मी उभा होती. रश्मी तिच्या भावाच्या मागे मागे माझ्याजवळ आली होती आणि मला आवाज देऊन म्हणाली, वहिनी, तुम्ही अजून झोपलेल्याच आहात? लवकर उठा, मला तुमच्या हाताचा बनलेला नाश्ता खायचा आहे. माझ्या सर्व मैत्रिणी त्यांच्या वहिनीच्या हातचा बनलेला नाश्ता करून येतात. अचानक झालेल्या या आदेशाने मी घाबरून गेले होते. रश्मीच्या मागे मागे माझी सासू पण आमच्या बेडरूममध्ये आली होती. ती रश्मीला रागवत होती, रश्मी, हे काय बालिशपणा आहे? अजून तर सुनबाईने काही गोड पदार्थ पण बनवला नाही. तेव्हा रश्मी म्हणाली, वहिनी, अगोदर तू गोड पदार्थ बनव, त्यानंतर माझ्यासाठी नाश्ता. नंतर रश्मी म्हणाली, वहिनी, तुम्ही 15 मिनिटांनी तयार होऊन खाली किचनमध्ये या. मला खूप जास्त भूक लागली आहे. सासू आणि नणंद गेल्यानंतर मी रितेशकडे मदत करण्याच्या हेतूने पाहिलं होतं. तेव्हा रितेश त्याच्या बहिणीच्या बालिशपणावरती हसत होते. मला अतिशय राग आला होता. त्यामुळे मी म्हणाले, रितेश, मला रश्मीचे वागणे अजिबात आवडलेले नाही. तिला समजावून सांगा, मी या घरातील सून आहे, मोलकरीण नाही. माझ्या बोलण्यावरती रितेश चकित होऊन मला पाहू लागले. ते खूप हळू आवाजात मला म्हणाले, प्रार्थना, आज तू बोलली आहेस, परंतु मी परत तुझ्या तोंडातून हे सर्व ऐकून घेणार नाही. रश्मी मला माझ्या मुलाप्रमाणे आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी तिला वडिलांसारखं सांभाळलेलं आहे. जर तू यापुढे रश्मीची कोणतीही गोष्ट ऐकण्यापासून नकार दिलास तर मी तुला तुझ्या हाताला धरून कायमस्वरूपी तुझ्या माहेरी सोडून येईल, समजलं? रितेशचे रागात येऊन बोलणे ऐकून माझे डोळे पाणावले होते. कोणी नवीन नवरीसोबत असं वागतं का? मी नाराज होऊन स्वयंपाकघरामध्ये गेले होते. तिकडे रश्मीच्या आदेशाची मोठी लिस्ट बनवलेली होती. मी तिला जे खायचं आहे ते सर्व पदार्थ बनवले होते. रश्मी वयाने माझ्यापेक्षा 1 वर्षानेच लहान होती. ती आता एवढी पण लहान नव्हती. तिला तर हे पण माहीत नसावे नवीन नवरीसोबत कसे वागावे. तिच्या मनात वेगवेगळे स्वप्न असतात. नंतर मला या सर्व गोष्टींची सवय झाली होती. मला समजले होते या घरात रश्मीचीच हुकुमशाही चालते. मी पण रितेशमुळे रश्मीसोबत प्रेमाने वागत होते. आमच्या लग्नाला आता 4 महिने झाले होते, परंतु आम्हाला देवाने अजूनही आनंदाची बातमीपासून वंचित ठेवलं होतं. मला बाळ हवं आहे म्हणून दिवसरात्र देवाला प्रार्थना करत होते. मला विश्वास होता
जेव्हा मला मूल बाळ होईल तेव्हा रश्मीचे लाड करणे कमी होईल, परंतु डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्ही टेन्शन नाही घेतलं तर तुम्ही गरोदर राहताल. त्यामुळे मला रितेशसोबत बाहेरगावी फिरायला जायचे होते, परंतु रितेश त्याच्या बिझी आयुष्यातून टाईम काढू शकत नव्हता. मी त्यांना सतत आग्रह करत होते तेव्हा ते हसण्यावरती नेत होते. शेवटी त्यांनी माझे म्हणणे ऐकले होते. रितेश म्हणाले, आपण बाहेरगावी जाऊया प्रार्थना. मी खूप आनंदात होते. दिवसभर मी तयारी करत होते. रात्री जेवण करताना रितेशने माझ्या सासूला सांगितले. म्हणाले, आम्ही 3 आठवड्यांसाठी बाहेरगावी जात आहोत आई. हे ऐकून रश्मी तर आनंदाने उड्या मारत होती. ती म्हणाली, वा भैया, मला पण यायचं आहे तुमच्यासोबत. माझ्या सर्व मैत्रिणी फिरायला गेल्या आहेत, मला पण तुमच्यासोबत घेऊन चला. माझ्या सासूने रश्मीला डोळे मोठे करून पाहिलं होतं, परंतु रितेश मात्र हसू लागले. ते म्हणाले, नक्की जाऊया छोटी. आता माझ्या सहनक्षमतेची सीमा संपली होती. शेवटी मी म्हणाले, रश्मी, तू तुझ्या मैत्रिणींना विचारा, नक्की त्या त्यांच्या भैया आणि वहिनीच्या मध्ये लुडबुड करतात का? का त्यांनी फॅमिली टूरवरती गेल्या आहेत? रश्मी माझं बोलणं ऐकून खूप रडत होती, परंतु मी डायनिंग टेबलवरची रागाने उठून माझ्या बेडरूममध्ये गेले होते. मला रितेशची अतिशय भीती वाटत होती. आता ते मला रागावतील, माझ्यावरती ओरडतील, पण असे काहीच झाले नाही. ते रूममध्ये आले आणि गप्प बेडवरती झोपी गेले. जेव्हा सकाळ झाली तेव्हा रितेशने माझे पॅक केलेले सामान कारमध्ये ठेवले आणि मला चल प्रार्थना असे म्हणाले. माझ्या आनंदाला आता जागाच उरली नव्हती. मला वाटत होतं मी जिंकली आहे. आता रश्मी माझ्या आनंदामध्ये कधीच येणार नाही. परंतु हे काय झाले? रितेशने माझ्या माहेरच्या घरी कार थांबवली आणि ते म्हणाले, इकडे उतर, तुझा स्टॉप आला आहे. मी आश्चर्यचकित होऊन त्यांना पाहू लागले. ते म्हणाले, मी, आई आणि रश्मी उटीला फिरण्यासाठी जाणार आहोत. तुला घरात एकटीला सोडून जाणे मला योग्य वाटत नव्हते, त्यामुळे मी तुला तुझ्या माहेरी सोडून जात आहे. जोपर्यंत तुझी बुद्धी जागेवर येत नाही तोपर्यंत तू इकडेच राहणार आहेस. ते शब्द एखाद्या धनुष्यबाणाप्रमाणे माझ्या हृदयावरती बसले होते. त्यामुळे माझे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. मी जड पावलाने घरात प्रवेश केला. आईने मला पाहताच मला मिठी मारली होती. 3 दिवस शांततेत गेले होते. त्यानंतर वहिनीने मला टोमणे मारायला सुरुवात केली. ती माझ्यावरती झालेल्या संस्कारावरती आईला वाकडं बोलत होती. तुम्ही मुलीवरती कसे संस्कार केले आहेत? ती 4 महिने पण सासरी राहू शकली नाही. काही दिवसांनी मला माझा भाऊ म्हणाला, प्रार्थना, आता तू इकडे पाहुणी म्हणून राहिलेली नाहीयेस. पाहुणी 2 दिवसांची असते, परंतु तू इकडे बरेच दिवस झाले राहत आहेस. तुझ्या वहिनीला कामामध्ये मदत करत जा. मला भैयाचे असे वागणे खूप त्रास देत होते. 2 वेळेच्या जेवणासाठी मला माहेरामध्ये कष्ट आणि मजुरी करावी लागत होती आणि त्यातले त्यात टोमणे पण ऐकावे लागायचे. आमचे नातेवाईक पण घरी येऊन खूप काही ऐकून जात होते. प्रार्थनाचे तर तिच्या सासरी मनच रमत नाही. नातेवाईकांच्या अशा बोलण्याला मी कंटाळले होते. मी कंटाळून माझं सामान बॅगेत भरून मी माझ्या सासरी गेले होते. माझ्या सासूने माझे धूमधडाक्यात स्वागत केले होते. मात्र रश्मी मला तिकडे पाहून खूप चिंतेत पडलेली दिसत होती. ती म्हणाली, वहिनी, तुम्ही उगाचच येण्याचं कष्ट करून घेतलं. आम्ही तर भैयासाठी नवीन नवरीच्या शोधात होतो. तिचं बोलणं ऐकून माझं हृदय घाबरून गेलं होतं. परंतु होणार तर तेच होतं जे रश्मी म्हणू लागली. परंतु माझ्या सासूने रश्मीला खडसावले होते. जेव्हा रितेश ऑफिसमधून परत आले तेव्हा मला पाहून ते आनंदी झाले नव्हते. माझं अस्तित्व त्या घरात तीडदमडीचं झालं होतं. परंतु मी माझ्या माहेरच्या घरून जीवनाचे धडे शिकून आले होते. त्यानंतर एक स्त्रीची प्रतिष्ठा तिच्या सासरीच असते. या कारणाने मी रश्मीला आनंदात ठेवत होते. मला अशा प्रकारे रश्मीच्या मागे पुढे करताना पाहून रितेशचे माझ्यासाठी वागणे चांगले झाले होते. मी बाळ होण्यासाठी नवस करून थकत नव्हते. रितेशला पण लहान बाळ खूप आवडत होतं, परंतु हा उशीर देवाच्याच मनात होता. आम्ही दोघं तर फिट होतो. तिकडे रश्मी मला त्रास देण्याचा खूप प्रयत्न करत होती, परंतु मी तिला पाहिलं होतं. आजकाल तिचा मूड वेगळाच दिसत होता. ती दिवसभर तिच्याच रूममध्ये राहत होती. नेहमी नटून थटून ती बसत होती. 2-3 तास घरातून गायब राहत होती. मी पण आता तिचं गुपित जाणून घेण्याचा विचार केला होता. त्यासाठी मला खूप मेहनत करावी लागत होती. परंतु आता सत्य किती दिवस लपून राहणार होतं. रश्मी दररोज बाहेर कुठे जायची ते कोणालाच माहीत नव्हतं. शेवटी सत्य समोर आलेच. आमच्या वस्तीमध्ये एक नवीन मुलगा राहायला आला होता.
त्या मुलासोबत रश्मी बाहेर जात होती. त्या मुलाच्या कपड्यावरून असे वाटत होते जसे तो मुलगा पिठाच्या गिरणीमध्ये कामाला आहे. त्या मुलामध्ये असे काय आवडले होते रश्मीला? त्याच्यासोबत ती जात होती, परंतु माहीत नाही रश्मीच्या डोळ्यावरती कोणती पट्टी बांधली होती. मी सर्व गोष्टींचा अंदाज घेत होते. दररोज रात्री तो मुलगा रश्मीजवळ एक लिफाफा घेऊन यायचा. त्यानंतर रश्मी बराच वेळ तिच्या रूममध्ये बंद असायची. आता मी माझ्या पतीला त्यांच्या लाडक्या बहिणीचे खरे रूप दाखवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जेव्हा पण रितेश आणि मी सोबत असायचो तर मी त्यांना हेच सांगायचे, रश्मीसाठी आपण एक चांगलं स्थळ पाहूया आणि तिचे लग्न करूया. आजकाल लोकांचा काय भरोसा आहे? माझ्या बोलण्यावरती रितेश चिडत होते आणि म्हणत होते, लोक कसे का असेना, माझी बहीण दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर कधीच करणार नाही. मी मनातल्या मनात त्यांच्या या बहिणीवरच्या असणाऱ्या विश्वासावर खूप हसत होते. आता मी पूर्णपणे रश्मीची हेरगिरी करायला लागले होते. एका दिवशी मी रश्मीला नवीन ड्रेस घालून मेकअप करून बाहेर जाताना पाहिलं. मी तिचा पाठलाग करण्याचा विचार केला. मी तिच्यापासून अंतर ठेवून तिचा पाठलाग करत होते. रश्मी घरातून सांगून निघाली होती, ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जात आहे. आमच्या कॉलनीमधून बाहेर पडताच ती एका मोठ्या आलिशान कारमध्ये जाऊन बसली. मी थोडंसं पुढे जाऊन पाहिलं तर कारमध्ये अतिशय सुंदर मुलगा बसलेला होता. तो मुलगा प्रतिष्ठित घरातील श्रीमंत मुलगा वाटत होता. मी नंतर घरी वापस आले. मी रश्मीवरती खूप जळत होते. शेवटी रश्मीच्या हातात एवढ्या मोठ्या घरातील मुलगा कसा लागला होता? या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्यासाठी मी खूप प्रयत्न केला होता आणि गुपित समजल्यानंतर मला कासावीस झालं होतं. आता मला समजलं होतं, रश्मी आणि त्या श्रीमंत घरातील मुलाचं एकमेकांवरती प्रेम होतं. ते काळा मुलगा फक्त त्या श्रीमंत मुलाचे पत्र घेऊन रश्मीजवळ यायचा. असे कसे शक्य आहे? या घरात राजकुमारीसारखं राहून दुसऱ्या घरी जाऊन पण रश्मी आनंदात राहावी? अशा प्रकारे रश्मीला कधीच शिक्षा मिळणार नसती. जे रश्मीने माझ्यासोबत केलं होतं त्यामुळे मी एक धोकादायक प्लॅन बनवला. या प्लॅनमुळे माझ्यासमोर एक स्वर्गाचा रस्ता होता किंवा नरकाचा, परंतु मी काहीच विचार न करता त्यात उडी घेतली होती. मी रितेशला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, मी माझ्या डोळ्यांनी रश्मीला एका मुलासोबत बाहेर जाताना पाहिलं होतं. माझं बोलणं ऐकून रितेशने खूप गोंधळ घातला होता. रितेश मला वाटेल ते बोलले होते, परंतु मी माघार घेतलीच नाही. मी दररोज थोडं थोडं विष रितेशच्या मनात भरत होते. एका दिवशी तो श्रीमंत मुलगा रश्मीला भेटायला त्यांच्या घरी आला होता. कदाचित लग्नाचं बोलणं करण्यासाठी आला होता. मी रितेशला कॉल करून घरी बोलावून घेतले होते आणि मी त्यांना माझ्यासोबत छतावरती घेऊन गेले. आम्हाला जास्त वाट पाहावीच लागली नाही. रश्मी लवकरच तिच्या घरी परत येत होती. मी रितेशला म्हणाले, चला तुम्ही गेटच्या मागे लपून आमचे संभाषण ऐका. रितेश माझ्याकडे अतिशय रागात पाहू लागले. माझ्या म्हणण्यानुसार रितेश माझ्या मागे आले होते. रश्मी जेव्हा गेटच्या आत आली तेव्हा मी तिला राग आणण्यासाठी म्हणाले, रश्मी, मी पाहिलं आहे तू कुठून येत आहेस ते. तुला थोडी पण लाज वाटली नाही आहे का? तू तुझ्या भावाचं नाव मातीत मिसळून टाकले आहे. रश्मी नेहमीप्रमाणे माझ्यावर ओरडत म्हणाली, हो, भेटून आले आहे त्या मुलाला. तुम्हाला काय करायचं आहे? असंच मी दररोज त्या मुलाला भेटायला जात असते, ते पण तुम्हाला माहिती न पडू देता. आता तुम्हाला माहिती झालं आहे ना? आता सर्व काही माहिती झालं आहे, तुमच्या मनासारखं झालं आहे. परंतु हे सर्व जाणून काय फायदा नाही होणार आहे, कारण तुमच्या बोलण्यावरती कोणीच विश्वास ठेवणार नाही. भैयाला सांगितलं तर तो तुम्हाला घटस्फोट देऊन घरातून बाहेर हकलून देतील, परंतु माझ्यावरती संशय कधीच करणार नाहीत, कारण ते माझ्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवतात. रश्मीचं बोलणं ऐकून रितेश गेटच्या मागून बाहेर आले होते. त्यांनी रश्मीच्या कानाखाली वाजवली आणि तिचा गाल लाल केला होता. माझी सासू त्यांच्या मुलीला वाचवण्यासाठी पळत आल्या होत्या. रितेश म्हणाला, आंधळा विश्वास ठेवत होतो रश्मी मी तुझ्यावरती, परंतु आंधळा नाहीये मी. आज आपले वडील जिवंत असते तर त्यांनी तुला त्यांच्या हाताने मारून टाकलं असतं, परंतु मी तुला जिवंत सोडत आहे. हे सर्व काही एका क्षणात झालं होतं. रितेशने ब्राह्मणांना तात्काळ बोलवलं आणि त्या काळ्या मुलाला चापट मारून त्याला घरी घेऊन आले. त्या मुलाने आमच्या घरी येऊन जे सांगितले होते ते मी त्याला सांगायला सांगितले होते. 4 दिवसांपूर्वी मी त्या काळ्या मुलाच्या घरी गेले होते. तो अतिशय गरीब होता. त्याला त्याच्या आईच्या विलाजासाठी 50,000 रुपयांची गरज होती. तो त्या श्रीमंत मुलाला मागू शकत होता, परंतु तो त्याच्या वडिलांच्या जागेवरती काम करत होता.
मी त्याच्या याच गोष्टीचा फायदा घेऊन त्या मुलाला 1,00,000 रुपये दिले. त्यामुळे त्याने ते सर्व सांगितले जे मी त्याला सांगायला सांगितले होते. आता पंडितजी त्यांचा विवाह लावून देत होते. हा सर्व ड्रामा ज्याची मी डायरेक्टर होते हे सर्व आनंदाने पाहू लागले. रश्मी हात जोडून विनंती करत होती, भैया माझं म्हणणं तर ऐकून घ्या. माझं दुसऱ्या मुलावरती प्रेम आहे. रितेशला रश्मीचा अजून जास्तच राग यायला लागला होता. त्याची बहीण किती मुलांना ओळखत होती. माझ्या सासूने तर रडून रडून गोंधळ घातला होता. चला, माझ्या मनातील इच्छा तर पूर्ण झाली होती. रश्मीची वाईट सावली माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली होती. मला तर तिची काय अवस्था झाली असेल हा विचार करून खूप हसू येत होतं. तिने लग्नानंतर माझ्यासोबत जे काही वाईट वर्तणूक केली होती त्यामुळे आज रश्मीसोबत वाईट घडत होतं. ती तर लोकांच्या घरी भांडे धुणे करून स्वतःचं पोट भरत असेल. रश्मीसोबत झालेल्या या घटनेनंतर माझी सासू अतिशय शांत झाली होती आणि मी तर वाघीण झाले होते. माझ्या सासूकडून मी घरातील सर्व काम करून घेऊ लागले. याच काळात देवाने मला बाळाचं पहिलं सुख दिलं. मी आई होणार आहे हे ऐकून रितेशच्या मनातून बहिणीचे दुःख निघून गेले. आता तर मी त्यांची लाडकी पत्नी झाले होते. प्रत्येक गोष्ट माझ्या आदेशानुसार होऊ लागली आणि हेच तर मला हवं होतं. रश्मीने कारण नसताना माझा मौल्यवान वेळ वाया घातला होता. आता तर मी घरातील भांडे माझ्या सासूच्याच हातून घासून घेत होते. बघता बघता मला 8 महिने पूर्ण झाले होते. कामाचे दिवस होते, परंतु माझ्या सासूने आता नवीनच नाटक चालू केलं होतं. कधी त्यांना चक्कर येत होती तर कधी त्यांना उलटी होत होती. ती दिवसभर खूप जास्त त्रासात राहू लागली. आता तर त्यांचा मुलगा त्यांचीच सेवा करण्यात व्यस्त राहू लागला. माझी अवस्था काही काम करण्यासारखी नव्हतीच. माझी सासू तर आता दिवसभर बेडवरती आराम करत होती. मला वाटत होतं माझी सासू खूप नाटक करत आहे, परंतु जेव्हा मी त्यांना डिलिव्हरी वॉर्डमध्ये पाहिलं तेव्हा मला सत्य समजलं होतं. मुलगी तर मुलगी, तिची आई पण काही कमी नव्हती. त्यांनी पण माझी आणि रितेशची फसवणूक केली होती. ती नेहमी पोटदुखीचं कारण सांगून रितेशला त्रास देत होती. मी रितेशला माझ्या आईकडे जाण्याची परवानगी मागितली. त्यांनी मला परवानगी दिली. त्यांनी मला सांगितले होते ते माझ्या अनुपस्थितीमध्ये सर्व काही सांभाळून घेतील. मी आराम करण्यासाठी माझ्या आईच्या घरी पोहोचले होते. जगात फक्त आईच निस्वार्थ प्रेम करत असते. माझ्या आईने आनंदाने माझं स्वागत केलं होतं. ती मला बेडवरून खाली पण उतरू देत नव्हती. काही दिवस माझी वहिनी पण मला जेवण आणून देत होती. आता त्यांच्या डोळ्यासमोर अंधार पडायला सुरुवात झाली होती. वहिनी मला कारण सांगून काम सांगत होती. एका दिवशी माझ्या हातात वहिनीने झाडू दिला. वहिनी मला म्हणाली, घरातील झाडू काढ आणि लादी पुसायला घे, त्यामुळे तुझी डिलिव्हरी नॉर्मल होईल. मी प्रश्नार्थक नजरेने आईकडे पाहिलं तेव्हा आई मला हतबल झालेली दिसू लागली. मी अतिशय रागात झाडू घेतला आणि इकडे तिकडे जोरजोरात झाडून काढत होते. तेव्हाच अचानक माझा पाय मुरगळला आणि मी पायऱ्यावरून खाली पडले. मला शुद्धच राहिली नाही. मला काहीच समजले नाही. कधी मला डॉक्टरांकडे नेण्यात आले आणि कधी माझा विलाज चालू झाला. कितीतरी वेळाने मी शुद्धीमध्ये आले होते. तेव्हा मला खूपच हलकं हलकं जाणवत होतं, जसं माझ्या शरीरातील एक भाग वेगळा झाला होता. मी लगेचच माझ्या पोटाकडे पाहिलं होतं. तेव्हा मला समजलं होतं. मी लगेचच आईला आवाज दिला, आई आई, माझं बाळ कुठे आहे? मुलगा झाला आहे की मुलगी? माझं बोलणं ऐकून माझी आई खूप रडत होती. तिचं रडणं पाहून मी घाबरून गेले होते. मी ओरडून नर्सला विचारलं तेव्हा मला लेडी डॉक्टर म्हणाल्या, देवाने तुम्हाला मुलगा दिला होता, परंतु आम्ही त्या बाळाला वाचवू शकलो नाही. आता तर तुम्ही कधीच आई होऊ शकत नाहीत. मी तडफड करत होते आणि खूप ढसाढसा रडत होते. त्यामुळे त्यांनी मला लगेचच झोपेचं इंजेक्शन दिलं. त्यानंतर असे होत होते, मी शुद्धीत आले की मी ओरडत होते आणि रडत होते आणि परत मला झोपेचं इंजेक्शन दिले जायचे. 3 दिवस झाले होते. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या सासूचा आवाज ऐकला होता. त्या कोणाला तरी मुलगा झाला आहे म्हणून अभिनंदन करत होत्या. मी डोळे बंद करून झोपलेली होते. तेव्हाच मला रश्मीचा आवाज ऐकू आला. तेव्हा मी आनंदात डोळे उघडले. मी पाहिलं रश्मीचा बेड माझ्या बेडपासून 2 बेड सोडून होता. ती आनंदात तिच्या बाळाला घेऊन त्याचे लाड करत होती. माझ्या सासूला त्या दोघांना पाहून खूप आनंद झाला होता. तिकडे माझ्या सासूला पाहून मला समजले होते त्या आम्हाला नक्कीच फसवत होत्या. त्या आम्हाला न सांगता त्यांच्या मुलीला भेटत होत्या. परंतु रश्मी, ती तर परत एकदा जिंकली होती. तिने तिच्या बाळाला जन्म दिला होता आणि मी माझं बाळ गमावलं होतं. मी नर्सपासून लपत छपत रश्मीच्या बेडजवळ गेले होते.
मी रडत होते. मी रश्मीला म्हणाले, रश्मी, तू लग्नानंतर माझ्यासोबत खूप वाईट वर्तणूक केली होती. माझ्यासोबत खूप वाईट वागली होतीस. त्या बदल्यात मी तुझ्यासोबत थोडंसं काय वाईट वागले तर देवाने माझ्यापासून माझं बाळ हिसकावून घेतलं आणि मला आता कधीच आई न होण्याचं पाप माझ्या माथी मारलं आहे. परंतु तू तर आज पण आनंदात आहेस. मला पाहून रश्मी शांत झाली होती. तिचे डोळे अश्रूने भरले होते. रश्मी म्हणाली, वहिनी, मला तुम्ही आवडल्या नव्हत्या. मला वाटत होतं तुम्ही माझ्या भावापासून लांब राहावं. भैयाने फक्त आणि फक्त माझी काळजी घ्यावी. माझा भाऊ माझ्यापासून लांब जाऊ नये म्हणून मी हे सगळे प्रयत्न करत होते. तुम्हाला त्रास द्यावा कारण तुम्ही भैयाला सोडून निघून जावं. तुमच्यासोबत मी जे काही केलं त्याची शिक्षा मला भेटणारच होती आणि मला शिक्षा भेटली पण. मी तुमचं आयुष्य वाटोळं करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या पतीने तो नेहमी माझ्यावरती संशय घेत होता. मी त्या मुलासोबत पळून जाते की काय असं त्याला वाटत होतं. ज्याच्यावर माझं प्रेम होतं त्यामुळे मला मारत होता आणि अत्याचार करत होता. मला लोकांच्या घरात काम करायला पण पाठवत होता. वहिनी, या जगात प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा भेटतच असते. माझा गुन्हा तुमची बदनामी करण्याचा होता. त्याची शिक्षा मला मिळाली आहे. तुमचा गुन्हा माझ्यावरती चुकीचा आरोप करण्याचा होता. तुम्ही माझ्याकडून माझ्या घरातील लोकांचं प्रेम विश्वास हिसकावला आहे आणि माझं प्रेम पण. देवाने तुमचं प्रेम तुमचं बाळ हिसकावलं. आपला हिशोब बरोबर झाला. परंतु माझी आई या सर्व गोष्टींमध्ये निर्दोष आहे. तिची काळजी घ्या. तिला पोटात अल्सर झाला आहे. खाल्लेलं पिल्लेलं तिला पचत नाही. तिला कर्करोग होण्याची भीती आहे. आता अजून एक पाप तुमच्या डोक्यावरती घेऊ नका. देवासाठी आईवरती दया करा. कदाचित आईचा आशीर्वाद तुम्हाला भेटेल आणि देव तुम्हाला परत आई होण्याचं सुख देईल. रश्मीचं बोलणं ऐकून मी थरथर कापू लागले. मला समजलं होतं माझ्या हाताने किती चुका झाल्या होत्या. मी देवाने बनवलेल्या सृष्टीला स्वतःच्या हातात घेण्याचा प्रयत्न केला. देवाला कर्माचं फळ देऊ दिलं असतं तर काय झालं असतं. मी स्वतः देव होण्याचा प्रयत्न का केला. मी देवाला रडत रडत क्षमा मागितली होती. आजपासून माझ्या सासूची काळजी घेण्याची शपथ खाल्ली होती. मित्रमैत्रिणींनो, ही होती आजची कथा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलवरती सेट करा आणि तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. धन्यवाद. आभारी आहोत.